गोष्टी ऐकणारी लेकरं आपण वाईट मार्गावर चाललोय रे. अहो 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन सत्वासाठी राजभोग सोडणारी सीता ऐकणाऱ्या पोरी आपण आपल्या महाराष्ट्रात लव जिहाद घडावा. आपण आईबापाच्या नावाला प्रेमासाठी कलंक लावावा. खरे पोरांनो, विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं 5000 वर्षापूर्वी, ज्याचं नाव आहे महाभारत. ते घडायचं कारण आहे स्त्रीची अवहेलना. तर विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध स्त्रीच्या अवहेलनेमुळे घडत असेल आणि ही ऐकणारी आपण पोरं असाल तर आपण देवासमोर बाया नाचवाव्या. थिंक अबाउट इट. विचार करा कधीतरी ह्याचा परिणाम काय असेल. केलाय कधी विचार? जर वागतोय त्याचं काय होईल? सोपं नाही. पुनरपि जन्मं पुनरपि मरणं पुनरपि जननी जगदयशयनं संसारे बहुदुस्तारे कृपयाकारे पाहि मुरारे. पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. दुसरा पर्यायच नाहीये इथे. जाई नगे माये हा एकमेव पर्याय जर हा संसार सुखाचा करायचा. थोडं डोक्यात घ्या. आजही आमच्या पिढीला कीर्तन काय हे सांगावं लागतं. काय माणसं अजून सुद्धा भिकाऱ्यासारखा फोन करून म्हणतात, आता तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी. तुला ह्यो प्रोग्राम दिसत होता? आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला गुस्सू व्हायचं होतं. गुस्सू भंगार लोक रे. मला असं काय आता बोलाही नाही, मला दुसरं काय नाही बरं का. तोंड बेक कर रे माझं. अरे काय विचित्र माणसं मारत. त्याच्यापेक्षा भंगार ते तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय म्हणून. उगत दे तुझं कापूस खुरपी दे मुकादम मी दे गुत दे माझ्याकडे सगळं इच्छिते रानाने ही घेते सगळ्यांनी इच्छिते. दुसरं काय करते दे. तुमच्याकडे काय म्हणतात मुकादमाला? नशीब तेवढं तरी गीती सगळी टाय करी गायक वादक गप्प. काय काय बोलावं महाराज. त्याच्यापेक्षा भंगार तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा म्हणून. त्याला अंधारात नेऊन डोक्यात पाकावाच घालून सांगायला पाहिजे ह्याला पाकावाच म्हणतात. भामटी लोक निघाली रे. लोकांना कीर्तन माहित नाही रे. कीर्तन त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? त्याला उकळत घालून मुसळत काढला पाहिजे. तर दाद्या दिचील किती? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. जयाची श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे ते ज्ञानोबर आहे. संपत्तीचा कुठे विचार करता? दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असं. 65 लाखाची सावकारकी माझ्या बापाची. ह्या बापाची नाही तुकोबरायाची संप्रदायाच्या बापाची महाराज. 65 लाखाची. किती? आताची नाही महाराज, 450 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने 65 लाख. विचार करा. आताचे 10 लाख तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने 65 लाख. तरी तुकोबराय ज्ञानोबरायांना म्हणतात माझं पामरा पैशाचं सोडा. तुकोबराच्या मातीहून चालतात. ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो. त्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य तुकोबरायांमध्ये. ते जर माऊली विचार करा काय सामर्थ्य असेल ज्ञानोबरायांचं. तुकोबराय अनगर शहा नावाचा फकीर रामेश्वर शास्त्री तुकोबरायांचा अपमान करून गावी जात असताना एका नदीमध्ये स्थरावले आंघोळीसाठी. आंघोळीला आतमध्ये गेले. अनगर शहानी त्यांच्या समोर झोळी पसरवली. रामेश्वर शास्त्री ज्ञानाच्या धुंदीत होते. अनगर शहाला म्हटले ज्ञान नसलं की अशीच लोकांसमोर झोळी पसरवावी लागते. अनगर शाह फकीर होते याचा अर्थ त्यांच्यात सामर्थ्य नव्हतं असं नाही. लक्षात घ्या.
भीक मागतो तो फकीर नाही, ज्याला जगाची फिकीर नाही तो फकीर आहे. ते अनगरशाह आहेत आणि ते फकीर आहेत. याच्यामुळे त्यांना द्वितीय नजरेने बघून रामेश्वर शास्त्रींनी त्यांचा अपमान केला. अनगरशाह म्हटले, फार ज्ञान आहे ना तुमच्याकडे, एक काम करा. आणि ज्ञान होतं बरं का शास्त्रींकडे. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखदगत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. इट इज नॉट अ जोक. हे सोपं नाहीये करायचं. हे म्हणायचं सोपं आहे, करायचं. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ करा, आपल्याला कोण म्हणलं की नाही घ्या की ना, ते म्हणतो न ग तुम्ही पुढं म्हणा, मी मागं म्हणतो, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातलं काय, आजही आपलं काकडण हरिपाठ पुस्तकावर अवलंबून आहे. एवढं सामर्थ्य नाहीये आपल्याकडे. आपण येडी लोक आहेत आणि येड राहावं काही. हे बघा, मला कळत नाही हे ज्याला कळलं त्याच्यासारखा शहाणा दुसरा नाही. माझं बोलणं कळतं ना तुम्हाला? तुम्ही तरी होय म्हणा, पुढच्याच मरू दे, तुम्ही तरी होय म्हणायचं. मला माहित आहे मी वेडा, त्यातच माझं शहाणपण आहे. आईला 2 लेकर आहेत, एक शान एक येड आहे. आईला 2 लेकर आहेत, एक शान एक येड आहे. शान शान आहे. 2 असले की नियमच असतो जगाचा. एक शान असतं, एक शान. खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, अभ्यास कर म्हणलं की करतो, गबस म्हणलं की गबसतं. दुसरं अगदी त्याच्या उलट असतं. माणसं आल्यावर जास्त येड्यावणी करतो. त्याला माहित असते माणसात काही सुद्धा म्हणत नाही आपली माय. एकट्यात ठोकल्याशिवाय राहायची नाही माय. माणसात मुदामोळ करतो, ते माणसात मुदाम रडतो, माणसात मुदाम खायला मागतो, माणसात मोबाईल घेतो. त्याला माहिती माणसात काय करते, गबसती, मुदाम करतो ती. तुम्ही आई शांत करण्यानं सांगा माय, काळजी कुणाची वाटते? शाण्याची काय येड्याची? माझ्या आईचं बी तसंच आहे. जी माझी पंढरीची माहिती तसंच आहे. ती म्हणती यो शान आहे, याला माझी गरज नाही, हा कसाही निभावून नेईल. हा दुसरं येड आहे, ह्याला माझ्याशिवाय कुणी सांभाळणार नाही, म्हणून ती सांभाळते. मग रागी येड, कुठलंही शान व्हायचं ना. काय शान होणार दादा? तीळ मात्र अक्कल नाही आपल्याला. नामदेवराय म्हणतात आपलं कर्म कमी बोबाटा जास्त आहे. लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, उडत चिमणी चरत चालली तिची वाटे एवढे डोळे. ज्ञान कमी ना अहंकार जास्त. आता हे अभंग कळायला तुका स्वतःला जो शहाणा समजतो त्याच्यासारखा मूर्ख या जगात दुसरं नाही. आणि आपण मग सगळे त्यातलेच आहेत, सगळेच. आपण वाटतं त्याला जे माहिती ती मला आधीच माहिती. अरे येड्या, सगळ्याच्या आधी त्याला माहित आहे, पण ती सांगत नाही त्याला माहित आहे. काय काय तर निम्या कीर्तनात येऊन म्हणतात त्या ताईला सांगा मी कोण आहे. निम्यात अर्ध्या कीर्तनात येऊन त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्याला उत्तर आहे, अरे तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे तर तू विचार कर तू कोण आहे. अरे वारे हाती माप झाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. अरे कर्म सत्य कर, जगाचा मालक तुझं कौतुक करेल. आम्ही करायची काय गरज आहे दादा? झालं लटके झाले कटके, तिथे गाडगे एवढे राळे. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ पण फेसबुक जाम. दिला कशाला? कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव मात्र पितृ छाया. म्हणलं लय धार्मिक आहे. घरी गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खाट्यावर. आलं नको तुझ्या बंगल्याला, तू लिहितो कशाला? माझं स्पष्ट
स्पष्ट मत आहे, बोलल्यावर झोमतो लोकाला. ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटून तुम्हाला. कळलं, त्यालाच कळलं. जरा ट्रान्सपरंट पारदर्शक राहा रे. असाय तर असाय, चल लोक वाईट म्हणतात म्हणू द्या. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी ना बस. ही लोक आहेत रे, लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नाही, हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी सांगायची नाही. कसं असतं दादा, आणलेला स्टेटस ठेवला की गिरली त्याच्या आधी कळत असते. ठेवू नाही असं नाही, पण लोकांसाठी ठेवू नाही. कमवायचं ना, का नाही कमवायचं? आयुष्यभर माझी भावकी माझ्या बापासमोरून गाडीतनं हात करून फिरली. माझ्या बापाची ऐपत नव्हती असं नाही, माझा बाप सायकलीवर फिरला कारण त्याला मला मोठ्या यशावर न्यायचं होतं. त्याने त्याच्या सुखाचा त्याग केला का तर त्याला मला सुखात बघायचं होतं. माझ्या माईकडे साडी घ्यायला पैसे नव्हते असे नाही, पण तिने साडीचे पैसे माझ्या कॉलेजच्या फीसाठी जमा केले. तिने विचार केला जे मला भेटलं नाही ते माझ्या लेकरांना भेटावं म्हणून काटकसीनं संसार केला माझ्या आईने. अरे आमची भाऊकी आमच्या आई बापा समोर लय आयटीत फिरायची, लय काय बंगले काय गाड्या काय घोड्या. माझं कर्तव्य आहे, ज्या बापानं माझ्या सुखासाठी त्याच्या सुखाचा त्याग केला, ज्या आईनं आयुष्यभर फाटक्या पदावर माझ्यासाठी चुली फुकल्या, त्या आई बापाला सुखात नांदवणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुम्ही पूर्ण केलंच पाहिजे. मग त्यांच्यासाठी मी बंगला बांधलाच पाहिजे, घर बांधलंच पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जन्मताना झाडले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जन्मताना झाडले पाहिजे. घर मोक होणार नाही या आशेवर पुन्हा तू मला मी तुला भांडले पाहिजे. भांडणं पाहिजे थोडे घरात, मोठे नाही पण थोडे पाहिजे, प्रेमाचे पाहिजे. आज एवढी लोक जमली महाराज. कीर्तन दुसरं आहे, कीर्तन हे द्वितीय कारण आहे. प्रथम कारण या कुटुंबाचा स्वभाव आहे. लोक येतील धावून शब्दांवरी, काय घेणं दिले महाराज. लोक येतील धावून शब्दांवरी, वागणे आपुले चांगले पाहिजे, वागणे आपुले चांगले पाहिजे. जळमट झाडली पाहिजे, द्वैताची लागलेली जळमट झाडली पाहिजे, दंभाची लागलेली जळमट झाडली पाहिजे आणि चैतन्याचं घर पुन्हा एकदा बांधलं पाहिजे. आणि त्या चैतन्याच्या घरात माझ्या भगवंताचा वास पाहिजे. द्वारकेचा राणा हरिपटा इतकं किचकट वेदशास्त्र सुद्धा नाही. आता पांडवाला घर आहे का? अखंड वनवासी आहेत पांडव. देव कुठल्या घरी राहिला? चित्तरंजनम सदैव का? काही नाही. हरिमुख्य म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता. आपल्यासाठी चहुवेदी जाणं, आठराई पुराण, तुम्ही फक्त हरिमुख्य म्हणा. हा योग याग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, फक्त जाई नगे माया तया. तेवढंच करा, तेवढंच केलं तर नशीब महाराज बरं का. तेवढं केलं तर सगळं. बघा हरिपाठ इतका किचकट आहे. मुक्त्या साधणारा आपला परमार्थ नाही. आपल्यात मुक्ती साधली जात नाही. कारण त्यासाठी घेईन मी जन्म, तुका म्हणे गर्भवासी उपजोनी या पुढती. आपल्याकडे जन्म मागली जातो, होईन भिकारी पण पंढरीचा. मग आपण मुक्ती साधनाची कधी याचना करत नाही. म्हणत नाही मला मोक्ष पाहिजे. का?
कारण वैकुंठी तो ऐसे जे तिथं नाही ते इथे, म्हणून जन्म पाहिजे अशी याचना प्रत्येक संतांची आहे. मग आम्ही विचारलं मुक्ती साधेन म्हणताय, मग ज्ञानोबराय असं म्हणतात का भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात? अरे पण नीट विचार करत जा. साधी अलिया भूतकाळ येतो, साधी अलिया साधून झाल्यात, तेने तो आपल्यात नाही का? आम्ही साधल्यात का?